बघा जगामध्ये 4 प्रकारचे लोक असतात. आता वाक्य नीट ऐका. एक जरी वाक्य इकडे तिकडे झालं की लिंक तुटली तुमची. लक्ष द्या फक्त माझ्याकडे. जगामध्ये 4 प्रकारचे लोक असतात. शहाणा, सामान्य, सर्वसामान्य, अतिसामान्य. किती झाले? 4. आता नीट लक्ष द्या. ज्या माणसाला सांगावं लागत नाही तो कोण? तो कोण? शहाणा. ज्याला काही सांगावंच लागत नाही तो कोण? शहाणा. हो, कीर्तनात शहाण्या माणसाला मांडी घालायचं सांगावं लागत नाही. साधा प्रश्न आहे. कीर्तनात चांगल्या माणसाला शहाण्या माणसाला सांगावं लागत नाही. आणि एखादा जर मांडी घालत नसेल तो स्वतःला जरी शहाणा समजत असेल तरी तो शहाणा नाही. म्हणजे ज्याला सांगावं लागत नाही तो कोण? शहाणा. हो, ज्याला सांगावं लागतं तो सामान्य. जो करतो पण भीतीपोटी करतो सर्वसामान्य. आणि कितीही सांगा ऐकतच नाही अतिसामान्य. विठाला विठाला हो. याच्यात अजून प्रकार आहे. या जगामध्ये 3 प्रकारचे लोक आहे. नीट आहे का? अर्ध शहाणा, पूर्ण शहाणा, दीड शहाणा. बोलत जा असं म्हणजे कसं मला कळते तुम्हाला समजतंय का नाही. अर्ध शहाणा, पूर्ण शहाणा, दीड शहाणा. अर्ध शहाणा म्हणजे ज्याला येतं थोडं दाखवतो. येतं थोडं दाखवतो जास्त तो कोण? अर्ध शहाणा. पूर्ण शहाणा म्हणजे जो ऐकतो जास्त आणि बोलतो कमी तो कोण? आपल्या संप्रदायामध्ये असं सांगतात की झाडाला जेवढे फळं लागतात ना तेवढं ते झाड असं वाकत जातं. तसं माणसाला जेवढं ज्ञान होईल तेवढं माणसाने नम्र व्हायला पाहिजे. पण इथं लागतो कोण? शहाणा तो धनी. आणि तिसरा जो वर्ग आहे तो दीड शहाणा. दीड शहाणा म्हणजे अतिशहाणा. बघा आपल्या मराठीत एक म्हण आहे. त्याचा बैल या म्हणीप्रमाणे दीड शहाणा. विठाला विठाला. मग जो देवाची भक्ती जाणतो तो दैववान. इथपर्यंत आपण आलो होतो. याच्या पुढे जाऊन तुकोबऱ्या म्हणतात किती ज्ञानी असू दे, पंडित असू दे, शास्त्र मुखोद्गत असू दे, गाथा पाठ असू दे, ज्ञानेश्वरी पाठ असू दे, भागवताचार्य असू दे, रामायणाचार्य असू दे, समाज प्रबोधनकार असू दे, कीर्तनकार असू दे, नाही तर आणखी कोणी असू दे, देवाविषयी जिव्हाळा नसेल तर काही कामाचं नाही. अनेक नो हे माझी मना हो का पंडित शहाणा. पंडित जरी असला पण जिव्हाळा नाही काही उपयोगाचं नाही. मग देवाची भक्ती करण्यासाठी साधन काय? बघा चित्त जडलं पाहिजे. बघा शेताला पाहिजे खत. वाक्य नीट आहे का? शेताला पाहिजे खत. घरात पाहिजे शेताला पाहिजे खत. घरात पाहिजे एक. आता आलं का नाही? घरात एक मत पाहिजे महाराज. आता घरात एक मत नाही. बघा तुम्हाला सांगतो असं मोठं खटलं कळतं ना महिला मंडळ खटलं. असं मोठं खटलं श्रीमंतीनं लुटलं, दागिन्यांनी नटलं आणि एक दिवस असं फाटलं बिन त्यालाच पिटलं. का? कारण घरात काय नाही? एक मत नाही. एक मत पाहिजे. बघा शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक मत, संसार करण्यासाठी पाहिजे वित्त, अन्न पचवण्यासाठी पाहिजे अरे वा पित्त, आणि परमार्थ करण्यासाठी पाहिजे नामरूपी जडले चित्त, त्यांचा दास मी अंकित. हो. आता चित्त जाणण्यासाठी साधन भक्ती. आता ऐका भक्ती किती प्रकारची? किती प्रकारची? 9 प्रकारची. श्रवण, मनन, कीर्तन, पादसेवा, पूजन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. 9 प्रकारची 9विधा भक्ती. आणि ही भक्ती जो जाणतो भक्ती जाणे तोची शुद्ध. आणि नो हे माझे मना हो का पंडित शहाणा. हा अभंगाचा सरळ सरळ माझ्या बुद्धीप्रमाणे अर्थ आणि कीर्तनाला सुरुवात. मग आतापर्यंत चाललं काय होतं? विठाला विठाला. वा वा वा. मग साधा सरळ प्रश्न आहे. देवाची भक्ती केली पाहिजे इथपर्यंत आपण आलोय. आता महिला मंडळ तुम्हाला एक साधा प्रश्न आहे, बोलत जा. तुम्ही मंदिरात गेले होते का?
गेले होते का? मग कधी मी घरी गेलो सांगणार का मला? बोलत जा. मंदिरात गेले होते ना, काय मागितलं देवाकडं? अहो काय मागितलं? हा, सुखी काय? सुखी भेळ? अहो सुखी ठेव कोणाला? देवाला. आणि बाकीच्यांना म्हणजे दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालन, पण त्याच्यावर आपली बिडी. सगळ्यांचं भलं कर, पण सुरुवात मायापासून कर. म्हणजे आपण स्वार्थी झालो का नाही? आपली भक्ती स्वार्थी महाराज. संतांची भक्ती तशी नाही. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी. आपलं वेगळं, संतांचं वेगळं महाराज. नामदेवराय महाराज देवाकडे मागतात, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे. मला नकोय. कोणाचं मागणे? नामदेवरायांचं मागणं. एकनाथ महाराजांचं मागणं काय? प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. तुम्हाला असं वाटत असेल आम्ही का असं एकमेकावर धावतोय, पण ते आमचं प्रेम आहे महाराज. प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान. भरपूर प्रेम झालं महाराज, धन्यवाद. हा, प्रेम पाहिजे आणि समाधान पाहिजे. आज माणसाला काय नाही? बोला ना, काय नाही? समाधान नाही. काय समाधान आहे महाराज? अजिबात समाधान नाही लोकांना. हो, इथं बसलेल्यापैकी अशी कोण बाई आहे बाबा की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं? तिने हात वर करा. भरत महाराज बघता ना, एकीने सुद्धा हात वर नाही गेला. आणि एखाद्याने जर केलाच असेल समजा चुकून, तर त्यांनी पण हात खाली घ्या, कारण बाकीच्यांना माहिती आहे तुमचं शेजार कोण आहे. त्यामुळे ती गडबड नको. समाधान नाही. माणूस दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहू शकत नाही, पाहू शकत नाही. समाधान नाही हो आता. आणि मी नेहमी एक वाक्य सांगतो, एक वेळ माणसाने मळका असो, मळक मळका असावं पण जळका नसावं. कारण मळ साफ होतो. आता लय पावडर आहे, सर्फ एक्सेल, टाईड, रिन, आला, घडी, वॉशिंग मशीन आहे घरी, मळ सगळा साफ होणार तुमचा. पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राग कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. माणसाने जळू नये, समाधानी असावं महाराज. आणि समाधान नाही राहिलं महाराज आजकाल, अजिबात नाही. दुसऱ्याच्या दारामध्ये नवीन फॉर्च्युनर गाडी दिसली, नवीन न्यू ब्रँड फॉर्च्युनर, ऐकताय ना? दुसऱ्याच्या दारात नवीन फॉर्च्युनर गाडी दिसली, याच्या छातीत चमक आली. बघता काय मायक मेलं. ती मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहून यांची होती. अहो हे मेलं ना, घेणं न देणं काय नाही माणसाला. समाधान नाही. समाधान फार महत्वाचे आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. समाधान फार महत्वाचं आहे महाराज. हो, समाधान पाहिजे. हसलं पाहिजे माणसाने, खुश राहिलं पाहिजे. कारण ज्याला हसता येतं त्याला चार माणसात, ज्याला हसता येतं त्याला चार माणसात, आणि गर्दीत घुसता येतं.
गुस्ता येतं. माणसाने हसलं पाहिजे, प्रेमाने राहिलं पाहिजे. विठाला विठा. वा 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 वा. समाधानी पाहिजे, पण माणसं समाधानी नाही. आज माणूस वरून सुखी आहे, वरून. आतून, वरून कसा दिसतोय? सुखी, आतून दुःखी आहे. बघा, तुम्हाला उदाहरण देऊ का? फक्त बोलत जा बरं का 2 मिनिटं माझ्यासोबत. उदाहरण देतो. माणूस आमदार झाला म्हणून सुखी, मंत्रीपद मिळालं नाही म्हणून. थोडा आवाज येऊ दे ना माझ्याकडे. माणूस आमदार झाला म्हणून सुखी, मंत्रीपद मिळालं नाही म्हणून दुःखी. बरं, मंत्रीपद मिळालं म्हणून सुखी, पण पाहिजे ते खातं मिळालं नाही म्हणून दुःखी. हां, पोरीचं लग्न जमलं, लग्न झालं, सुखी, पण सासरची माणसं चांगली नाही. पोरगा चांगल्या मार्कानं पास झाला, सुखी, पुढं त्याचा कुठंच नंबर लागला नाही, दुःखी. गोरी बायको मिळाली, सुखी. गोरी बायको मिळाली, सुखी, पण तिचं ना आपलं पटत नाही, दुःखी. भरपूर पैसा मिळाला म्हणून, पण मिळालेला पैसा चोरीला गेला. अहो, हे 12 वाजेपर्यंत चालूच राहणार, हे कुठं थांबते काय? माणूस वरून सुखी, आतून दुःखी. सुख पाहता आणि दुःख पर्वता एवढे. हा, सुखी आहे पण वरून, आतून नाही, आतून दुःखी आहे महाराज. मग सुख कुठे आहे? सुख देवाच्या भक्तीमध्ये आहे महाराज. देवाची भक्ती केली पाहिजे. बघा, जगामध्ये 3च लोकांना किंमत आहे, 3च. धनवान, विद्वान, व्यवहार चतुर. चौथा नाहीच, कॉम्पिटिशन मध्येच नाही. धनवान, विद्वान, व्यवहार चतुर, तिघांना किंमत आहे. धनवानाला किंमत आहेच, मग तो आचरणाने किती का वाईट असना, पण त्याच्याकडे पैसा आहे, लोक त्याच्या मागे राहणारच. कारण त्याच्याकडे काय? पैसा आहे. त्याच्याकडे पैसा आहे. लोक म्हणणार भाऊसाहेब गावात एकच नंबर, कारण काय? त्याच्याकडे धनवान आहे महाराज. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. धनवंताला किंमत आहेच. दुसरं विद्वान, विद्वानाला किंमत आहेच ना महाराज. मला सांगा, पगार हा बुद्धीवर आहे का तब्येतीवर? बुद्धीवर. बोला पटकन. हा, बुद्धीवर. जर तब्येतीवर पगार असता, दांडग्यांना मोकार पगार, मायासारखे मेले असते असेच. म्हणजे पगार कशावर आहे? बुद्धीवर. विद्वानाला किंमत आहे, धनवानाला किंमत, आणि जो व्यवहार चतुर आहे त्याला किंमत आहे. मग आता वाक्य नीट आहे का? धनवान, विद्वान आणि व्यवहार चतुर असा एक माणूस तुकोबऱ्यांजवळ गेला. तुकोबराने म्हणला जय हरी. तुकोबराय म्हणले जय हरी. मग तुकोबरायांनी प्रश्न विचारला, देवाची भक्ती करतो का नाही? तो म्हणला, मला इंटरेस्ट नाही देवाच्या भक्तीत. इंटरेस्ट? अहो, मी धनवान आहे, विद्वान आहे, व्यवहार चतुर आहे, सगळे माझ्याकडे, कशाला देवाची भक्ती करायची? मग तुकोबराय म्हणला, किती जरी पैसा असला, किती जरी धनवान असला, किती जरी विद्वान असला, किती जरी तू चतुर असला, पण देवाची भक्ती केलीच पाहिजे. आणि जो देवाची भक्ती करतो, देवाची भक्ती जाणतो, तो पुतळा दगडाचा नाही, तो पुतळा चांदीचा नाही, तो पुतळा सोन्याचा नाही, तो पुतळा मातीचा नाही, तो पुतळा कशाचा आहे?
गायक वादकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज. काय माझं एक वाक्य असतं ना मी कीर्तनामध्ये, टाळी वाजू वाटली तरच वाजवायची. नाही कळलं का? टाळी वाजूच वाटली तर, पण जर वाजवली तर 2 किलोमीटर आवाज गेला पाहिजे. उगा 10 रुपयाला एक टाळी यासारखं वाजवायचं नाही, जरा मनापासून. कशी? वा वा वा. मला सांगा बरं बसणारी मंडळी, गायन करणं सोपं आहे का? वय सोपं आहे? अजिबात नाही महाराज. काहींचं 10-10 वर्ष गेली नुसतं सा लावायला. सोपं आहे का? तरी जमत नाही. हां, सोपं नाही महाराज. मृदंग वाजवणं सोपं आहे का? त्याच्या मागं कष्ट आहे महाराज. सकाळी उठून रियाज करावा लागतो. 10-10 वर्ष जातात, बोटं फुटतात बोटे, तेव्हा एवढं सुंदर वाजवता येतं महाराज. सोपं आहे काय? ओमकार महाराज आहे, बजरंग महाराज आहे महाराज. कष्ट आहे त्याच्या मागं, सोपं नाही. बरं ते जाऊ द्या. कीर्तन करणं सोपं आहे का? ते माया पुढं नाहीच म्हणणार बाबा. मी गेल्यावर काय म्हणतात हे महत्वाचं. सोपं नाही ना महाराज. आता आमच्या महाराज लोकांकडे जर पाहिलं, आता हे गायक आहे, सुंदर वादक आहेत, हे सगळे मंडळी इथं, असं आमच्याकडे बघितलं तुम्हाला वाटत असेल ना कुठंतरी महिला मंडळ की महाराज लोकांची लई मजा आहे. हा, वाटत असेल ना महाराज लोकांची लई मजा आहे, वाटत असेल म्हणतात लोक म्हणतात. पण तुम्हाला एक सांगू का, रॉकेट माहिती ना? रॉकेट कुठं उडतं? आकाशात. आपण काय म्हणतो, काय उंच रॉकेट उडतंय, रॉकेट काय उंच उडतंय. पण त्या रॉकेटचा मागं धूर किती निघतो तुम्हाला माहित का रॉकेटला? अहो कोणाला माहित रॉकेटला? तसं आमच्याकडे बघितलं वाटत असेल महाराज लोकांची लई मजा आहे, पण आमचा मागं धूर किती निघतो तुम्हाला माहित का? आम्हाला सोपं नाही महाराज. बघायला सोपं वाटतं महाराज. हो, सोपं आहे का महाराज? एक जण तर नुसताच कानायचा माझ्या पुढं, महाराज तुमची लय मजा. म्हणलं कणू नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत गाडीत फिर कीर्तनाला. किती दिवस? 8 दिवस. हो, तो म्हणला महाराज मी गाणार नाही, वाजवणार नाही. म्हणलं तुला कोण गायला देते? इथं रती महारथी पडले, तू गाडीत नीट मर. किती दिवस? 8 दिवस. टाकलं त्याला गाडीत, रोज ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला, सकाळ संध्याकाळ कीर्तन. असं वैतागलं 8 दिवस ते. 9व्या दिवशी माझे पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या तेव्हा कळे. सोपं आहे का हे? सोपं नाही महाराज. पण बोलता सोपे वाटे, बोलता सोपे वाटे, बोलता सोपे वाटे, बोलता सोपे वाटे. रनी करता तेर कापे, रनी करता तेर कापे, बोलता सोपे वाटे. सुंदर प्रमाण दिलं. बोलता वाटे करणे करिता. सोपं आहे काही? सोपं नाही महाराज. हा वारकरी संप्रदाय महाराज. हो, बघा मी एका ठिकाणी असं वाचलं की ज्याला गायन जमतं, वाक्य नीट ऐका बरं का, ज्याला गायन जमतं त्याला वादन जमेलच असं नाही. अपवाद भरपूर आहेत, पण ज्याला गायन जमतं त्याला वादन जमेलच असं, ज्याला वादन जमतं त्याला गायन जमेलच असं नाही, आणि ज्याला दोन्ही जमत नाही त्याला बोलायचं जमतं, आणि ज्याला काहीच जमत नाही तो एवढ्या सगळ्यांना नाव ठेवल्याशिवाय राहत
बघायला सोपं वाटतं पण सोपं नाही महाराज हे. कष्ट आहे त्याच्या मागं महाराज. असो म्हणून देवाची भक्ती करा. जो देवाची भक्ती जाणतो तो पुतळा कशाचा आहे? दैवाचा आहे. हा, याच्या पुढं जाऊन सांगायचं म्हटलं तर किती ज्ञानी असू द्या, पंडित असू द्या, किती शास्त्र मुखोद्गत असू द्या, पण जर जिव्हाळा नाही तर काही उपयोग नाही महाराज. आता आपल्याकडं पुतळे भरपूर आहेत ना. कधी हसती नाही, कधी रडती नाही, दिवसा पा रात्री पा आरडा उरड नाही, बॉम्ब नाही, आहे तसेच महाराज. पण ते दैवाचे पुतळे आहेत का? नाही. दैवाचा पुतळा कोणाला म्हणतात? जो देवाची भक्ती जाणतो. आता जिव्हाळा शब्दाचा अर्थ काय? वाक्य नीट आहे का? जिव्हाळा म्हणजे काय? झरा झरा. जिव्हाळा म्हणजे झरा. पाणी झऱ्याचं टिकतं का वड्याचं? अवकाशाचं? झऱ्याचं. वड्याचं? आलं 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 गेलं 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 गेलं. नव्या लग्नाचा आनंद टिकतो का आला तसा जातो? माय का काय पाहता? त्यांना वाटलं महाराजांचं लग्न झालंय का नाही. नव्या लग्नाचा आनंद आला तसा निघून जातो. आलं 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 काही झालं मग ते कामाचं नाही. जिव्हाळा म्हणजे जरा जो शेवटपर्यंत टिकतो महाराज. हा, जिव्हाळा पाहिजे. हो, मला सांगा, आजोबा घरी आल्यानंतर नातू जवळ कधी येतो? हा, काहीतरी गोळ्या आणल्यावर. हा, तुम्ही गोळ्या आणू नका, नातू तुम्हाला गोळ्या घालीन. जिव्हाळा पाहिजे ना. म्हणजे जिव्हाळा पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, ज्याला देवाविषयी जिव्हाळा आहे तो दैववान आहे महाराज. आणि किती शास्त्र असू द्या, पाठ पंडित असू द्या, जिव्हाळा नाही काही उपयोग नाही. अभंगाचं दुसरं. आणि कनये माझे मना, आणि कनये माझे मना, आणि कनये माझे मना, आणि कनये माझे मना.
ऐकनो हे माझे मना, हो का पंडित शहाणा. पंडित असू द्या, शहाणा असू द्या, भक्ती नाही, जिव्हाळा नाही, काय उपयोगाचं नाही. म्हणून जिव्हाळा करा, चांगलं वागा, जिव्हाळ्याने भक्ती करा. माझं माझं करत बसू नका. आयुष्य एकदाच आहे, पुन्हा पुन्हा नाही. काय ना सवय असते माझं माझं करायची. या बाबळीपासून तर त्या बाबळीपर्यंत सगळं बोला ना, सगळं तू इथं येऊनच दाखव. मग तू ये आणि नुसतं माझं माझं. माझे माझे मनोनी व्यर्थ हा व्यर्थ गेला. माझे माझे मनोनी म्हणून व्यर्थ केला. बघा, माझं माझं करत बसायची गरज नाही. आणि जेव्हा आपण माझं माझं करतो तेव्हा देव वरती आपल्याकडे बघून हसत असतो. देव म्हणत असतो, याला मी 70-80 वर्षाच्या करारानं खाली पाठवले, सगळा सातबारा माझा आहे. एकदा का याचा करार संपला, याच्यातली फुटकी कवडी सुद्धा तो वर घेऊन जाऊ शकत. तू कसला मालक, कसला मालक? अजिबात नाही महाराज. वाक्य नीट आहे का? काही माणसं माझ्याजवळ आले कीर्तन झाल्यावर आणि मला म्हणले, महाराज यम लई वाईट. काय म्हणले? यम लई वाईट. म्हणलं झालं काय? तर म्हणला माझ्या बायकोला घेऊन गेला, माझ्या भावाला घेऊन गेला, माझ्या आईला घेऊन. म्हणलं ग बस, यमासारखा चांगला देव नाही. ते म्हणलं महाराज तुम्ही असं कसं काय बोलता? म्हटलं बरोबरच आहे ना. यम काय असा डायरेक्ट येऊन घेऊन जात नाही, तो अगोदर 3 मिस कॉल देत असतो. फक्त ते मिस कॉल आपल्याला समजले पाहिजे. पण तो माणूस हुशारच. कुठला होता? कोण बोललं कडद्याचं? बरोबर आहे, इथली माणसं हुशारच आहे ना. तो म्हणला महाराज यमाकडं आमचा नंबर गेलाच कसा? मी म्हणलं तुझा काय, तुझ्या का खानदानाचा नंबर आहे यमाग, जरा कळ गाड. मग त्याला मी सांगितलं यम अगोदर 3 मिस कॉल देत असतो. आता पहिला जो मिस कॉल आहे, मला तरी वाटते इथं बसलेल्यापैकी 80% लोकांना आलेला आहे तो. तुम्ही म्हणाल कोणता? काळे केस पांढरे होणे. पण लोक एवढे हुशार निघाले. काय करतात? काळे केले, पण ज्यांना मिस कॉल समजला, बोला पटकन, मिस कॉल समजला नाही. मग या म्हणला चला ठीक आहे, पहिली भूलचूक माफ. दुसरा चान्स दिला, दुसरा मिस कॉल दिला. डोळ्याची पावरच कमी करून टाकली, दिसतानाच झालं त्याला. पण लोक हुशार ना, काय केलं? डोळे तपासून चष्मा घातला, पण मिस कॉल समजला नाही. आता राहिला शेवटचा. या म्हणला ठीक आहे, आता शेवटचा चान्स समजलं. पुढचे 2-4 दात पाडून टाकले. लोक त्याच्यापेक्षा हुशार. खोवळा पचळ. पण मिस कॉल समजला नाही. मग यम म्हणला जाऊ दे, तुझं नाही माझं नाही, तुम्हाला नाही समजत मिस कॉल, ठीक आहे बाबा. यम म्हणला आता कवर मिस कॉल खेळायचं. आता मिस कॉल नको, व्हॉट्सअप नको, मेल नको, फेसबुक नको, तुमचं टेक्स्ट मेसेज नको, काहीच नको, डायरेक्ट रिसिव्ह कॉल. आणि तो कॉल आल्यावर उचलावाच लागतो. मग तुम्ही शेतात असो, घरात असो, नाही तर कीर्तनात असो, महाराज त्याच्यापासून सुट्टी नाही. तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली.
उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा उड़ जाएगा एक दिन रहेगा पिंजरा जाएगा रहेगा पिंजरा ये तुला कहीं बात कर ले टाटा तुला कहीं बात कर ले तुला करे रखवाले तुला कहीं बात कर ले तुला करे रखवाले उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा घरी गेल्यावर म्हणतच जायचं पिंजरा हा पिंजरा काही करा पिंजरा खाली बया माई चप्पल कुठे गेली पिंजरा खाली म्हणतच जायचं पिंजरा खाली महाराज काही घेऊन जाणार नाही काहीच नाही महाराज आता तुम्ही बसलेली माणसं माझ्यापेक्षा तुम्ही ज्ञानी मंडळी अनुभवी मंडळी वयाने मोठे आहेत मला साधा प्रश्नाचं उत्तर द्या बरं माझं नाव काय हां माझं नाव काय वैभव आता पुढचा प्रश्न नीट ऐका बरं का फक्त चुकायचं नाही आणि बोलत जा वैभव जे नाव आहे ते नाव माझं आहे का ठेवलेलं आहे हा मोठ्याने बोला ठेवलेलं आहे ओवी उपजली या बालकाचे नाव नाही त्यापाशी ठेवलेल्या नावाशी होते तुटी म्हणजे मी जन्माला आलो मला नाव बोला पटकन नाव माझ्या आई वडिलांना वाटलं नाव काय ठेवावं बोला ना पटकन वैभव म्हणून नाव काय ठेवलं वैभव मग मी जन्माला आलो नाव माझ्यासोबत नव्हतं ते नाव मी घेऊन आलो नाही मग जे मी घेऊन आलोच नाही ते नाव माझं बोला पटकन नाव माझं मग जे माझं नाही वाक्य नीट आहे का बरं का जे माझं नाही ते नाव खरं का खोटं तुम्ही तर बोलायचे बंद झाले हा खोटं नाव कसं टाळकरी मंडळी नाव बसणारे मंडळी नाव आता पलटायचं नाही बरं का मग माझं नाव जर खोटं आहे बसणारे मंडळी नीट आहे का माझं नाव जर खोटं आहे तर माझ्या नावावर असणारी इस्टेट खोटी हा नीट आहे का नाव खोटं इस्टेट खोटी महाराज कोण बोललं खोटं तोंडावर बोलतात खोटं आता काय बोलायचं म्हणजे नाव खोटं इस्टेट खोटी महाराज खोटा म्हणजे आपण जे लढतोय आयुष्यभर खऱ्यासाठी का खोट्यासाठी बोला पटकन खोट्यासाठी आता पुढचं वाक्य महिला मंडळ पटकन उत्तर द्यायचं मला सोनं चांगलं आहे का वाईट आहे वाईट आहे द्या गाडून तेवढंच माझे 2-4 वर्ष निघतील बघा सोनं चांगलं पण आहे वाईट पण आहे चांगल्या मार्गाने कमवलं चांगले वाईट मार्गासाठी वापरलं वाईट त्याला फक्त नीतीच्या कपाटात ठेवा सोनं कसं आहे चांगले आता वाक्य नीट आहे का वैभव थोडा मोठा झाला आणि वैभवच्या आईने शब्द वापरला तू काय शब्द वापरला तू वैभव सावध झाला वैभव म्हणला मी काय म्हणला मी वैभवच्या आईने शब्द वापरला बिस्किटचा पुडा तुझा आहे वैभव म्हणला बिस्किटचा पुडा बोला पटकन साऊंड सिस्टीम कळलं त्यांना ते पण म्हणलं माझं आहे साऊंड सिस्टीम ते आवाज करायला लागले वा वा हा तू किती शब्द झाले तू मी तुझं माझं आणि हे जे 4 शब्द आहे या 4 शब्दावर जगातल्या कोर्टात केस कचेऱ्या चालू आहे किती शब्दावर 4 शब्द तू मी तुझं माझं हो हे सगळं माझं आहे तू इथं येऊन दाखव मग तू आणि मी एकही शब्द 4 महाराज मग आता बसणारे मंडळी पटकन उत्तर द्या तू मी तुझं माझं हे जे 4 शब्द आहे हे ज्ञान आहे का अज्ञान आहे काय अज्ञान मग आपल्याला काय नाही आपल्याला ज्ञान नाही ज्ञान नाही बरोबर आहे ना आपल्याला ज्ञानच नाही काय ज्ञान आहे आपल्याला 2 भावांचे जमिनीवरून केस चालू होती 15 वर्ष किती 15 वर्ष केस 2 भावांच्या जमिनीवरून दोघं भाऊ मेले जमीन जागेवर राहिली वकिलांनी स्लॅब टाकला म्हणजे आपल्याला काय नाही अहो काय नाही
ज्ञान नाही महाराज. ज्ञान पाहिजे. नुसतं ज्ञान असून उपयोग नाही. सोबत वैराग्य सुद्धा पाहिजे, सोबत भक्ती सुद्धा पाहिजे. वैराग्य कसा असावं महाराज? किती सुंदर वर्णन आहे. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले भक्ती म्हणजे कसं बघा. महिला मंडळ कडीपत्ता माहिती का तुम्हाला? अहो कडीपत्ता बोला ना. झाडावर असा हिरवागार काय? आता पुढचे 5 मिनिटं फक्त मला आवाज येऊ द्या. झाडावर हिरवागार काय? कडीपत्ता. तोडला, जुडीत बांधला आणि बाजारात विकायला आणला. काय? कडीपत्ता. एका बाईने 2 रुपयाला विकत घेतला. काय? कडीपत्ता. रिक्षात घरी आलो. कोण? कडीपत्ता. कडीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात घरी आलो. पण त्याला माहीत नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जशी बाई घरी आली तिने त्याचे 2-4 भाऊबंद त्याला गाठवले. लसूण. तुम्हाला अनुभव वाटतं. कडीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा भाऊबंदात बसलोय. पण त्याला माहीत नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसं बाईने गॅस पेटवला, कढई घेतली, तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? कडीपत्त्याला. असं वरबडलं, दिलं त्याला टाकून. असं बोंबललं. कोण? कडीपत्ता. असं कढईच्या बाहेर पळायला लागलं. वरून मिरची. ते आउटच झालं. उकळवलं, शिजवलं, जेवण तयार झालं. जेवणारे बसले, ताटं वाढली, जेवण वाढलं. जेवणाऱ्याच्या ताटात पहिला काय आला? जेवणाऱ्याने पहिलं उचललं, बाजूला टाकलं. काय? मग महिला मंडळ पटकन उत्तर द्या. आपली भक्ती म्हणजे जमला. आपली भक्ती म्हणजे कडीपत्ता. ना प्रॉफिट ना लॉस. आंधळी भक्ती. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. भक्ती डोळस पाहिजे. देवाला कुठली भक्ती आवडते? हे चिथोर भक्ती आवडते देवा, 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 हे चिथोर भक्ती आवडते, हे चिथोर भक्ती आवडते देवा. संकल्पाविमय संसाराची, संकल्पाविमय संसाराची, संकल्पाविमय संसाराची. हे विले आनंद कैसे जीरा, हे विले आनंद कैसे जीरा. संकल्पाविमय संसाराची, संकल्पाविमय संसाराची, संकल्पाविमय संसाराची, हे विले आनंद कैसे जीरा, हे विले आनंद कैसे जीरा, कैसे जीरा. वाह वाह. हेच धन्यवाद धन्यवाद. हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची. संसारावरचं जे प्रेम आहे, कोणत्या संतांनी संसार सोडून द्या म्हणून सांगितलं नाही. संसारावरचं जे थोडंफार प्रेम आहे ते प्रेम देवाच्या चरणी वळवा. हीच थोर आणि आवडती भक्ती आहे महाराज. आणि ती भक्ती करण्यासाठी साधन चित्त आहे महाराज. चित्त जडलं पाहिजे ना. चित्त फार महत्त्वाचे महाराज. चित्त जडलं पाहिजे महाराज. हो. आणि हे सगळं साधू संतांनी 450 वर्षापूर्वी 800 वर्षापूर्वी सांगून ठेवले. पण लोक ऐकत. आणि जवळजवळ लोक चांगलं सांगून ऐकतीच नाही. ऐकलं पाहिजे महाराज. आणि कधी कधी काय होतं महाराज, कीर्तनात आपण एक वाक्य सांगतो, लोक त्याचा वेगळाच अर्थ घेतात. माझं मागं कीर्तन होतं कर्नाटकमध्ये, बेळगावला. आणि मी कीर्तनात एक वाक्य बोलून गेलो, जसं पेराल तसं
काही चुकीचं आहे का? जे पेराल ते प्रमाणे शुद्ध बीजा पोटीन फळे रसाळ गोमटी. कीर्तन झालं, मी खुर्चीवर बसलो, एक जण माझ्या जवळ आला. मला म्हणला, महाराज तुम्ही हे बोललेच का? म्हणलं काय बोललो? तो म्हणला जसं पेराल तसं उगेल. म्हणलं बरोबर तर आहे. तो म्हणतो साप चुकीचं आहे. म्हणलं झालं काय? तो म्हणला महाराज शेंगदाणा पेरला, शेंगदाणा पेरला, टरफलं आलं कुठून? म्हणजे त्याचं म्हणणं काय होतं, शेंगदाणाला डायरेक्ट काय आलं पाहिजे, जे पेराल ते. अहो माझी अकलच बंद झाली ना. मी म्हणलं अरे जरी नसलं तरी टरफलाच्या आत काय आहेच ना. तो म्हणतो नाही नाही, जे पेराल. आता काय बोलावं, पण मी पण हुशार. त्याला म्हणलं तुला उत्तर पाहिजे ना, देतो, फुकट नाही देणार, फुकट नाही. मला घरी चहा प्यायला ने, जरा दाबात म्हणलं. जरा त्याला वाटलं पाहिजे ना मला येते. तो म्हणलं चला महाराज. गेलो त्याच्या घरी चहा प्यायला. तो आला कपात चहा घेऊन. मग त्याला म्हणलं फक्त चहा. ज्याला समजलं नाही त्याने डबल महाप्रसाद घ्या. तो म्हणला महाराज फक्त चहाच घेऊन आलोय, खारी टोच बटर बिस्किट नाही. अरे म्हणलं फक्त चहा कप. तो म्हणला महाराज कपाशिवाय कुठे चहा असतो का? मग म्हणलं बावळा टरफाल्याशिवाय कुठे. तो म्हणतो महाराज तुमच्या कुठं नादी लागतं. म्हणलं तुला पहिली अक्कल नव्हती का? म्हणजे आपण एक बोललं की लोक वेगळंच अर्थ घेतात. महाराज चांगलं बोललं पाहिजे, महाराज बोलायचं कळलं पाहिजे. एका ठिकाणी कीर्तन झालं, एक जण माझ्या जवळ आला, खिशातून 500 रुपयाची नोट काढली, माझ्या पायावर ठेवली. मी म्हणलं बाबा ही नोट कशासाठी हो? तो म्हणला काय करता महाराज, ही नोट कुठंच चालत नव्हती. म्हणलं कुठं चालत नाही ती इथं चालन का? म्हणजे बोलायचं कळलं पाहिजे ना. माणसाचं बोलणं कसं पाहिजे, साचानी मवाळ मितले जैसे रसाळ, शब्द जैसे कळोळ अमृताचे. माणसाने चांगलं बोललं पाहिजे. आपल्या बोलण्यामुळं समोरच्याला समाधान मिळालं पाहिजे. वेची ते वचन जेणे राहे समाधान. हो आपलं बोलणं तसं पाहिजे. आणि माणूस रागात तर काही बोलून जातो. राग मी नेहमी सांगतो, रागात माणसाला ओरडायला ताकद लागत नाही, रागात माणसाला शिव्या द्यायला ताकद लागत नाही, रागात माणसाला मारामारी करायला ताकद लागत नाही. रागात माणसाला खरी जी ताकद लागते ती शांत बसायला. हो शब्द निघतात हृदयातून पण अर्थ निघतात डोक्यातून. माणसाने विचार करून बोललं पाहिजे, कारण ज्यांनी जीभ जिंकली त्यांनी जग जिंकलं महाराज. विचार करून बोललं पाहिजे महाराज. आणि हे सगळं संतांनी सांगून ठेवले, म्हणून ऐका. आणि जर ऐकलं नाही तर संत एकनाथ महाराज वर्णन करतात, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही आवाज याचा पण आवाज वाढवा. हा टाळकरी. हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं. सरते शेवटी बाळ बांधून देईल, सरते शेवटी बाळ बांधून देईल, सरते शेवटी बाळ. जनार्दनी आमचं काय गाईल, वर्तमान घोडे तुमचे वर्तमान घोडे लटकेन बोलू आम्ही वर्तमान घोडे, लटकेन बोलू आम्ही वर्तमान घोडे. पिंगा के भाई पिंगा के भाई
हा खाली हात ठेवा पण वाजवा. दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू 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 घ्या कोणी काळामणी 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 ए दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी दाताचं दातवण घ्या ग कोणी. टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. एक 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 हा वा 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 कुंकू 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 घ्या कोणी काळामणी 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 कुंकू घ्या कोणी काळामणी. वा 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 मागं बसले. या शेजारी बरं नाही केलं मला पंढरीला मला पंढरीला महिला मंडळ वा या शेजारी बरं नाही केलं मला पंढरीला पुरुष मंडळी तुम्ही थोडं कमी पडताय बरं काही मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची हात वरती फक्त हात वर
महिला मंडळ पुरुष मंडळ तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून घ्या. वा वा वा, खूप सुंदर महाराज. संतांनी सांगितलेलं ऐका महाराज. हो, साधू संतांनी सांगून ठेवले पण लोक ऐकत नाही. ऐकलं पाहिजे आणि ऐकल्यानंतर अर्थाचा अनर्थ करू नका. हो, देवाची भक्ती करा, देवाचं नामस्मरण करा. सर्वांनी एकदा हाताने टाळ्या वाजवून मुखानं गोड भजन करायचं. विठोबा रखो आणि कनो हे माझे मना होका पंडित शहाणा. किती पंडित असू द्या, शास्त्र मुखोद्गत असू द्या, जिवाळा नसेल तर काय उपयोग नाही. त्यासाठी चित्त महत्वाचे आहे. नाम रूपी जडले चित्त आणि त्यांचा दास. आपल्या इथं दास कोणाला म्हणतात? जनरल शब्द दास कोणाला म्हणतात? पडलेलं काम करत राहणे, तो कोण? दास. पण एक वाक्य सांगू का, बघा पटल तुम्हाला. परमार्थात जो दास होतो त्याचाच परमार्थ होतो. वा, दास महत्वाचे महाराज. हो, त्यांचा दास मी अंकित. आणि कनो हे माझे मना होका पंडित शहाणा. हा, आता मग चित्त जडण्यासाठी साधन भक्ती. आता भक्ती 9 प्रकारची आहे. मगाशी सांगितलं मी, श्रवण मनन कीर्तन पादसेवा पूजन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन. 9 प्रकारची नविता भक्ती. पहिलं वाक्य, श्रवण भक्ती कोणी केली? जनक राजेने केली. जनक राजेच्या नगराला आग लागली, आग, तरी तो जागचा हल्ला नाही. असा असो श्रवण. आपण कीर्तनाला बसतो पण एका चित्ताने बसतो का? कीर्तनाला बसलो तरी नजर चपलीवर असते, जाती का काय? हा, एक चित्त नाही महाराज. काही जण कीर्तनाला बसतात पण चित्त घरीच. कुलूप लावलं का नाही? कुलूप लावलं का नाही? काही जण कीर्तनाला बसतात, चित्त घरीच. मांजर दूध तर पिणार नाही ना. म्हणजे सांगण्यात तात्पर्य काय? चित्त जागेवर पाहिजे. जनक राजे नाही चित्त काय चित्त जागेवर पाहिजे महाराज. जनक राजेच्या नगराला आग लागली तरी तो जागचा हल्ला नाही. असा असो श्रवण. हो, पादसेवा भक्ती कोणी केली? अजून भरताने. भाऊ 14 वर्ष वनात असताना त्याचे पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार चालवलं. कोणी? भरताने. आपला भाऊ जाऊ द्या कुठं वारीला, दुसरा भाऊ कसा बांध करून ठेवतो, मेळ लागून देतो? नाही महाराज, तो भाऊ होता, आपला भाऊ आहे का तो? पादसेवा भक्ती. दास्य भक्ती कोणी केली?
हनुमंतरायाने केली महाराज. सख्य भक्ती कोणी केली? अर्जुनाने केली महाराज. मग 9 प्रकारची 9विध भक्ती आहे महाराज. आत्मनिवेदन भक्ती म्हणजे आहे मी हा कोण करावा म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. 9 प्रकारची 9विध भक्ती आणि ही भक्ती जो जाणतो तो शुद्ध अभंगाचा शेवट. तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध आणि कुनो हे माझे मना. हो का पंडित शहाणा. 9 प्रकारचे नवविध भक्तीन जो भक्ती जाणतो तो भक्ती जाणे तोची शुद्ध आणि कनो हे माझे मना. हो का पंडित शहाणा. बोलता बोलता बराच वेळ गेला.
मी जे काही बोललो ते साधू संतांचे, चुकीचे असेल ते माझ्या प्रकृतीचा गुणदोष म्हणून सोडून द्या. हो. आजच्या कीर्तनासाठी ज्यांनी उत्तम अशी मृदंगाची साथ दिली महाराज, आमचे आदरणीय परममित्र ओंकार महाराज लांडगे आणि बजरंग महाराज गावडे, या दोन्ही महाराजांसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. महाराज सुंदर महाराज, तुमचं मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. सर्व गायक मंडळी आहेत, ते प्रत्येक जणाचं नाव घेत नाही मी, सर्व आपलीच आहे खेड तालुक्यातलेच महाराज, सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. हो. आणि सर्वात जास्त कौतुकाची गोष्ट म्हणजे आपले साऊंड सिस्टीमवाले भाऊ, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे महाराज. काय असतं, आपण भरपूर फिरतो, देवाच्या कृपा आशीर्वादाने दरवर्षी 3-4 राज्यात मला कार्यक्रम करण्याची संधी मिळते. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, पण भरपूर ठिकाणी आपण फिरतो, मोठमोठे साऊंड असतात, बॉक्स असतात, मशीन असते, सगळ्या गोष्टी असतात, पण सर्वात महत्त्वाचं असतं ऑपरेटिंग. गायकाला, वादकाला नेमकं काय लागतं बाबा? बेस पाहिजे, इको पाहिजे का ट्रबल पाहिजे, नाही तर महाराजच ट्रबलमध्ये यायचा. पण तसं नाही झालं महाराज, सुंदर तुम्ही साथ दिली, तुमचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. झालेली सेवा तुमच्या जनता जनार्दनांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर विठ्ठल जय विठ्ठल तुकाराम तुकाराम महाराज की जय. रामकृष्ण हरी. सर्वांनी 5 मिनिटासाठी शांतता राखायची. विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या 750 वर्षाचा जन्मोत्सव आणि जगद्गुरू श्री संत तुकोबरायांचा 450 वैकुंठ गमन सोहळा अतिशय दिमागदार पद्धतीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि त्या माध्यमातून खेड तालुका कीर्तन महोत्सव 2025 संपन्न होत असताना आपल्या भागाचं वैभव आणि नावातसुद्धा वैभव आहे असे हरिभक्तपारायण आमचे परमस्नेही वैभव महाराज यांचं हरिकीर्तन या ठिकाणी सुंदर झालं. मला फक्त एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुम्हाला बरं वाटलं ना? आनंद घेता आला ना? हा आनंद 50,000 देऊनसुद्धा घेता नसता, हे लक्षात ठेवा, आहे की नाही? हा आनंद आपलाच आपल्याजवळ. असं म्हणतात, तुझं आहे तुझं पाशी बरी तू जागा चुकलाची. ठीक आहे. तर त्या माध्यमातून आजचा हरिकीर्तन महाराजांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ठिकाणी आपल्यासमोर समर्पण केलेलं आहे. तर हरिभक्तपरायण वैभव महाराज गाढवे यांचा सन्मान या ठिकाणी खेड तालुक्याच्या वतीने संपन्न होत आहे. तर महाराजांचा सत्कार करण्यासाठी ज्या ज्या मान्यवरांचा नामोल्लेख होईल त्यांना विनंती आहे की विनाविलंब आपण या ठिकाणी यायचं आहे आणि महाराजांचा सत्कार करून घ्यायचा आहे. महाराजांचा सत्कार करण्यासाठी खेड तालुक्याच्या वतीने हा सन्मान होते. त्यासाठी BK कदम साहेब, त्यानंतर बाजीराव बोंबले साहेब, महेंद्र शेठ गाढवे आणि त्याचबरोबर रवींद्र साधू रहुंदळ आणि नवनाथदादा सावंत या मान्यवरांना विनंती की आपण पटकन यायचे, महाराजांचा सन्मान या ठिकाणी करून घ्यायचे.
त्याच पद्धतीनं सप्ताहातील दोन्ही सत्राच्या कीर्तनकारांना ज्यांच्या वतीनं उभा पोशाख देण्यात आलेला आहे ते बाळासाहेब दादा गेनूजी नाईकडे चेअरमन यांच्या वतीनं हा उभा पोशाख दिला जातो. त्यांनाही विनंती करतो की आपण तो उभा पोशाख महाराजांना समर्पण करायचा आहे. त्याच पद्धतीनं सकाळच्या आणि संध्याकाळच्या दोन्ही सत्रातल्या कीर्तनकारांसाठी खंडोबारायाची अतिशय सुंदर अशी फ्रेम या ठिकाणी मुंबईकर मित्रमंडळ कडधे यांच्या वतीनं ती फ्रेम दिली जाते. तर ती हरिभक्तपरायण रंगनाथ साहेब नाईकडे यांना विनंती आहे की साहेब तुम्ही महाराजांना फ्रेम संपूर्ण करायची. त्याच पद्धतीने त्यांची कीर्तनोपी सेवेसाठी मृदंगाची साथ या ठिकाणी लावलेत. महाराज नक्कीच पुढच्या दिवसामध्ये येणार आहात याची जाणीव आम्हाला आहे. तरीसुद्धा आपला एक छोटासा सन्मान या ठिकाणी होतो आहे. ताल महर्षी मृदंगाचार्य हरिभक्तपरायण बजरंगी महाराज गावडे आपल्या या ठिकाणी सन्मान होतो आहे. महाराज आपल्याला विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आणि तो सन्मान देण्यासाठी आपल्या सप्ताहाचे सर्वात ज्येष्ठ असणारे कार्यकर्ते नाही म्हणता यायचं पण ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह चाले मुक्ताईदादा नाणेकर यांना विनंती आहे की त्यांनी बजरंग महाराजांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्याच पद्धतीनं संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्या तालुक्याच्या सुनबाई सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण सुप्रियाताई साठे ठाकूर यांचा 7 ते 9 या सत्रामध्ये कीर्तन सेवा होणार आहे. तर सर्वांना विनंती आहे की आपण त्या कीर्तन सेवेचा लाभ सर्व मंडळींनी घ्यायचा आहे. सकाळचे प्रवचनकारांची प्रवचनं झालेली आहेत त्यांचे सन्मानसुद्धा मगाशी आपण घेतलेले आहेत. तर संध्याकाळच्या 4 ते 6 या सत्रामध्ये हरिभक्तपरायण सुदाम महाराज नाणेकरवाडी महाराज उपस्थित आहेत ना एवढेच नाणेकर महाराजांचा प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्वांना त्या प्रवचना सेवेचा लाभ घ्यायचा आहे.